तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड बद्दल. सो मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ती डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड असलेली कंपनी आहे आणि कंपनीने नुकताच 1:2 स्प्लिट या ठिकाणी मित्रांनो अनाऊन्स केलेला होता आणि फायनली ह्याच्यासाठी मित्रांनो जी काय रेकॉर्ड डेट आहे ती सुद्धा ह्यांनी काय केलेली आहे, डिक्लेअर केलेली आहे. आता जी रेकॉर्ड डेट असणार आहे ती मित्रांनो काय असणार आहे, 27 डिसेंबरची ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट असणार आहे. म्हणजे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी मित्रांनो हा स्टॉक असेल 27 डिसेंबरच्या अगोदर, तर तुम्हाला ह्या स्प्लिटचा लाभ ह्या ठिकाणी मिळणार आहे. सो मित्रांनो, जनरली स्प्लिट म्हणजे काय असतं, स्टॉकचे मित्रांनो ह्या ठिकाणी तुकडे केले जातात. आता जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, तुम्हाला त्या बदल्यात 2 स्टॉक दिले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो काय होईल, जी 4724 रुपयांची जी काही ह्याची व्हॅल्यू आहे, सध्या जी काही करंट व्हॅल्यू आहे ती करंट व्हॅल्यू सुद्धा ह्या ठिकाणी ॲडजस्ट होईल आणि ह्या ठिकाणी ती व्हॅल्यू काय होणार आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी अर्धी होणार आहे. म्हणजे जर आपण ह्या ठिकाणी हिशोब लावला मित्रांनो, सो जी काही व्हॅल्यू ह्या ठिकाणी स्प्लिट नंतर राहणार आहे ती राहील किती, 2362 रुपयांच्या आसपास या ठिकाणी व्हॅल्यू राहील. सो मित्रांनो बघा, ह्यासाठी आपण ह्या स्प्लिटसाठी हा स्टॉक खरेदी केला पाहिजे का, ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत. आणि ह्या स्प्लिट नंतर ह्या स्टॉकमध्ये आणखीन मोमेंटम चांगली येऊ शकते का, ह्याविषयी सुद्धा आपण चर्चा करू. आता करंट रेटचा विचार केला, 4724 रुपये 25 पैसे मित्रांनो ह्या ठिकाणी रेट आहे. जो ह्याचा मित्रांनो लाईफ टाईम हाय ह्या ठिकाणी बनलेला होता तो होता माझ्या मते 5860 रुपयांचा लाईफ टाईम हाय बनलेला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट 17% ह्या ठिकाणी टॉप पासून डाऊन आलेला आहे. अर्थातच स्टॉकने जे काही ह्याचा बॉटम बनवलेला होता एक साधारणतः 3992 रुपयाचा, त्यानंतर मित्रांनो एक चांगली रिकव्हरी सुद्धा ह्या स्टॉकने मित्रांनो आपल्याला दाखवली. जी काही रिकव्हरी होती ती रिकव्हरी सुद्धा मित्रांनो खूप चांगली होती. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या मते 24% अपसाईड मोमेंटम ह्या स्टॉकने एका मोठ्या करेक्शन नंतर ह्या ठिकाणी दाखवलेला आहे असं आपल्याला दिसत आहे. आता 5 वर्षाचे मित्रांनो रिटर्न्स बघितले तर तुम्ही बघू शकता 2711% रिटर्न्स आहेत. एका वर्षात मित्रांनो 122% रिटर्न्स, 6 महिन्यात 19% रिटर्न्स आणि एका महिन्यात 18% पॉझिटिव्ह रिटर्न्स या ठिकाणी या स्टॉकने दिलेले आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये स्टॉकमध्ये थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अर्थातच जे काही ग्लोबल मार्केट्स आहेत, जे काही आपले घरेलू मार्केट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा करेक्शन होती, त्यामुळे ह्या स्टॉकवर सुद्धा आपल्याला प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आता एक कंपनी नेमकं काय करते मित्रांनो बघा, कंपनी ह्या ठिकाणी सबमरीन आणि जहाज बनवण्याचं काम करते आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे मित्रांनो आपलं जे काही इंडियन नेव्ही आहे त्यांच्यासाठी सुद्धा सबमरीन्स आणि जहाज बनवण्याचं काम ही कंपनी करते आणि त्यांचा जो काही मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स पाहण्याचं सुद्धा काम ह्या ठिकाणी करत आहे. म्हणजे थोडक्यात एक मोनोपॉली कंपनी असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. आता मित्रांनो आपण चर्चा करूया की करंट रेटवरती आपण हा स्टॉक खरेदी केला पाहिजे का. कारण मित्रांनो बघा, स्टॉकचे व्हॅल्युएशन जर चांगले असतील तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये सुद्धा एक चांगला रिटर्न मिळू शकतो. आता तुम्ही बघू शकता की करंट जो पी आहे मित्रांनो तो 37चा ह्या ठिकाणी पी आपल्याला दिसतोय. अर्थातच पी मित्रांनो एका रिजनेबल व्हॅल्यूवरती आहे. कारण बघा, मार्केटचं जर काय व्हॅल्युएशन बघितलं, मार्केट कॅप जर तुम्ही ह्या ठिकाणी बघितला तर 95,000 कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. म्हणजे कंपनी काय मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि लार्ज कॅप कंपनीसाठी 37चा पी जो आहे तो माझ्या मते मित्रांनो एक रिजनेबल पी आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटीचा विचार केला तर अनुक्रमे 44% आणि 35% ह्या ठिकाणी रिटर्न्स आपल्याला कंपनी देते असं आपल्याला दिसतंय. ओके, अर्थातच बुक व्हॅल्यूचा जर तुम्ही विचार केला तर ती मात्र 361 रुपयांची आहे आणि जर करंट प्राईसचा विचार केला तर ती 4700 रुपयांच्या आसपास आपल्याला दिसून येते. म्हणजे एक मोठी गोष्ट ह्यामध्ये ही आहे मित्रांनो की स्टॉक आहे 13 पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा. सो ही थोडीशी मित्रांनो काय थोडीशी निराशाजनक बाब आहे की बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर स्टॉक थोडासा काय महाग आहे. आता स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो डेफिनेटली काय होऊ शकतं की ह्या ठिकाणी स्टॉकचं व्हॅल्युएशन पुन्हा एकदा वाढू शकतं. कारण बघा, लिक्विडिटी वाढते ह्यामध्ये. कारण कसं होतं, जे हाय प्राईसचे स्टॉक्स असतात ज्यावेळेला त्याच्यामध्ये स्प्लिट होतो त्यावेळेला काय होतं, प्राईस कमी झाल्याने इन्व्हेस्टर्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि लिक्विडिटी वाढल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये एक चांगलं अपसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतं. सो सध्याच्या रेटवर हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का, कारण हा मोनोपॉली स्टॉक आहे. सो मित्रांनो बघा, सध्या मार्केटच्या कंडिशन्स बिलकुल सुद्धा चांगले नाही आहेत. माझ्या मते काय होऊ शकतं की आता ज्या काही वॉर सिच्युएशन चालू आहेत ओके, त्याच्यामुळे कदाचित हा स्टॉक सोमवारी सुद्धा आणखी थोडासा ढासळू शकतो. माझ्या मते असं मला वाटतंय की सोमवारी सुद्धा मार्केट ह्या ठिकाणी निगेटिव्ह राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण सध्या काय होतंय, ज्या काही वॉरच्या न्यूजेस आहेत त्या ह्या ठिकाणी खूप जास्त येत आहेत. सो सोमवारी सुद्धा मार्केटमध्ये थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर तुम्ही असाल मित्रांनो, सो माझ्या मते ज्यावेळेला 27 डिसेंबर नंतर ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो एक ॲडजस्टमेंट होईल, प्राईस ॲडजस्टमेंट होईल, त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण फक्त लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यूने, शॉर्ट टर्म पॉईंट ऑफ व्ह्यूने ही रेकमेंडेशन मित्रांनो बिलकुल नाही आहे. आणि अगेन ही कोणतीही सुद्धा बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन नाही आहे मित्रांनो, फक्त स्टडी पर्पजसाठी मी ह्या ठिकाणी रेकमेंडेशन देतो आहे. अर्थातच स्टॉक फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे, मोनोपॉली स्टॉक आहे, त्यामुळे लॉंग टर्ममध्ये डेफिनेटली चांगले रिटर्न्स
रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.